आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या आठवड्यातील चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच। तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा। आता आपण आजचे काम सुरू करूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया। सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे। प्रत्येक मातेसमोर एक पेन्सिल आणि पाण्याने भरलेली बाटली ठेवावी। आता मातांना नाक आणि वरच्या ओठांच्या मध्ये पेन्सिल पकडायची आहे। लीडर मातेने 1 2 3 बोलल्यावर मातांना पेन्सिल बाटलीत टाकायची आहे। जी माता सर्वात आधी पेन्सिल बाटलीत टाकेल ती विजेता असेल। हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आयोडीन आपल्या मेंदू आणि शरीराच्या विकासात मदत करते। आयोडीनची कमतरता असल्यास मुलांना बोलण्यात, ऐकण्यात आणि शिकण्यात समस्या येऊ शकतात। चला या व्हिडिओद्वारे अधिक माहिती जाणून घेऊ। सरलाची मुलगी मुळातच कमजोर होती। नंतर तिला ऍसिडिटीचा त्रास झाला। तिला मानेवर सूज आली, गाठीही झाल्या आणि तिचं वजनही अचानक वाढू लागलं। म्हणून आम्ही तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो। डॉक्टरांनी सांगितलं की तिला आयोडीनची कमतरता आहे। ते म्हणाले, मुलांच्या आहारात आयोडीन खूप महत्वाचं आहे। यामुळे मुलांचं शरीर निरोगी राहतं आणि ते बुद्धिमानही बनतात। त्यामुळे मुलांना दररोज आयोडीन युक्त आहार द्यायला पाहिजे, जसं की दूध, दही, चीज, तूप आणि सालीसकट बटाटे। जेवणात आयोडीन युक्त मीठ वापरावं, कारण ते इतर मिठांपेक्षा आरोग्यदायी असतं आणि किराणा दुकानात सहज उपलब्ध असतं। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या। घरी मजेदार खेळ क्रमांक 1। मुलांसोबत निसर्ग सहलीला जा आणि त्यांना वेगवेगळ्या वस्तूंचे रंग ओळखण्यास मदत करा। आणि खेळ क्रमांक 2। मुलांना समाजातील मदतनीसांशी बोलण्यास सांगा। त्यांचा व्यवसाय, साधने, मदत करण्याचे मार्ग समजून घेण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करा। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।